कुख्यात गुंड गजानन मारणेकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांचं स्वागत करण्यात आले। दहीहंडीच्या कार्यक्रमातली ही घटना आहे। गजा मारणेंनी चंद्रकांत पाटलांचं स्वागत केलं तेव्हा दहीहंडीच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि गुंड गजा मारणे हे एकाच मंचावर पाहायला मिळाले। मंदार गोंजारी अधिकची माहिती देतील। मंदार, गजानन मारणे हा पुण्यातील कोथरूडमध्ये वास्तव्याला आहे आणि चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे आमदार आहेत आणि त्याचबरोबर येणाऱ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा कोथरूडमधून निवडणूक लढवण्याचा चंद्रकांत पाटील यांचा विचार आहे। तशी तयारी सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती गजानन मारणेच्या त्यांनी घेतलेल्या भेटीकडे पाहिलं जात आहे। कारण कोथरूडमध्ये वास्तव्याला असलेला गजानन मारणेचा कोथरूडच्या बऱ्याच भागांमध्ये प्रभाव आहे आणि त्यामुळेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही भेट झाली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। ही भेट कुठेही लपून छपून झालेली नाही, अगदी उघडपणे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गजानन मारणेची भेट घेतली आहे। जो गजानन मारणे काही महिन्यांपूर्वी तुरुंगातून सुटून आलेला आहे, तडीपार राहिलेला आहे, हत्येसह अनेक गंभीर गुन्हे ज्याच्यावरती आहेत त्याची अगदी उघडपणे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ही भेट झालेली आहे। मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।